चला तर बनवूया आपण आज गव्हाच्या पिठाची बिस्किटं आणि तेही तोंडात टाकताच विरघळणारी। आणि मी आता हे मिक्सरला साखर काढून घेतलेली पिठी साखर। आता त्यामध्ये मी 1 मोठा चमचा साजूक तूप टाकणार। तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता, पण मी 1 मोठा चमचा घेतलेला आणि त्याच चमच्याने मी आता त्यामध्ये साखर टाकणार आहे। आता 1 चमचा साखर घ्यायची। तुम्हाला जर गोड आवडत नसेल तर अर्धा चमचा घ्यायची आणि तूप आणि साखर मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि खूप घरच्या साहित्यामध्ये खूप टेस्टी बिस्किटं तयार होतात। आता हे आपलं तूप आणि साखरेचं असं मिक्स असं तयार झालेला गोळा, व्हाईट असा गोळा तयार झालेला आणि त्याच चमच्याने गव्हाचं पीठ भरून घ्यायचं। 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ तूप आणि साखरेचे त्यामध्ये टाकून द्यायचं आणि एक फ्लेवरसाठी म्हणून मी वेलदोडा टाकणार आहे, विलायची। तुम्ही कोणताही फ्लेवर टाकू शकता बिस्किटामध्ये। आणि मी सर्व घरच्या साहित्यामध्ये घेतलेलं। थोडंसं किंचित मीठ टाकायचं म्हणजे गोड पदार्थाची टेस्ट अजून वाढते। आणि मिक्सरला सर्व साहित्य फिरवून घेतलेलं आणि याचा तसा मऊसूत गोळा तयार होतो आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। तुम्ही ओव्हनमध्ये पण करू शकता, मी तव्यावरती करणार आहे आणि पटकन होतात घरच्या साहित्यामध्ये, कमी साहित्यामध्ये आणि पौष्टिक हेल्दी। आणि मी डोश्याच्या तव्याला असं तूप लावून घेतलेलं, तेल पण चालेल आणि त्यावर असा गोळा ठेवायचा आणि त्याला असा आकार द्यायचा, असा आकार देऊन घ्यायचा। आपल्याला आवडेल तसे मोठे लहान आणि जास्त जाड नाही पातळ नाही असे आपले बिस्किटं तव्यावरतीच असा आकार द्यायचा। खूप असे पौष्टिक हेल्दी आणि त्याला थोडीशी अशी डिझाईन काढायची वरतून हळूवारपणे अशा रेषा आणि असा जाड असा तवा लोखंडी तापवून घ्यायचा आणि गॅस कमी करायचा। त्यावर आता बिस्किटांचा तवा ठेवायचा आणि 10-15 मिनिटामध्येच आपले बिस्किटं तयार होतील आणि त्यावर असं झाकण ठेवून द्यायचं, वाफ निघाली नाही पाहिजे। आणि हे बघा असे छान असे सोनेरी रंग आलाय आणि झालं। गॅस बंद करायचा, खाली उतरायचं आणि थंड होऊ द्यायचं 5-10 मिनटं आणि नंतर आपले बिस्किटं काढायचे, नाहीतर गरम गरम काढल्यानंतर मोडून जातात बिस्किटं। हे बघा आता आपले बिस्किटं तयार झाली। तुम्ही पण बनवा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।